12 प्रतिनिधी पाठवा दोन्ही संघांचे. बॅटिंग टीम तुमचा 12वा प्लेअर पाठवायचा आहे. लवकर यायचं आहे. पहिल्याच बॉल वरती 2 रन. पहिला राऊंडचा तिसरा सामना चालू आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय तिकडे. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. फील्ड करेल तो फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. भडवल टीमने टॉस जिंकली आणि निर्णय घेतला तो म्हणजेच फिल्डिंगचा. समीर आणि साहिल. खाड्याचा पाडा संघ बॅटिंग करतोय मैदानामध्ये. बॉलिंग साठी बबलू. प्रथमेश. पहिल्या बॉलला 2 रन झाल्या होत्या. या वेळेला रिषभ पंत स्टाईल मध्ये घुटना टेक अतिशय सुंदर फटका देख मैदानामध्ये चौकार दाखवला. लेफ्टी बॅट्समन समीर यांच्या बॅट मधून. आठ रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. समीर आणि साहिल ओपनिंगची जोडी खाड्याचा पाड्या संघासाठी बघायला मिळते. यावेळेला अजून एकदा तोच फटका. बॅटर बॅटची रिडिंग एज घेऊन थर्ड म्हणजे क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे बघत राहिला. त्याच्या डोक्यातून चेंडू ट्रॅव्हल झाला. अंपायर चौकार आहे. येस, या बॉल वरती सुद्धा आलाय चौकार. बॅटची या लीडिंग एज घेऊन 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झाला. थर्ड मॅनच्या वरतून समीर चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. फुल टॉस बॉल तिकडे वॅकेंट एरिया मध्ये खेळलाय समोरच्या दिशेला. 2 बाउन्स वरती हा चौकार बघायला मिळाला. सुंदर बॅटिंग मैदानाच्या 4ही दिशेला बॅटिंग करताना बघायला मिळतोय समीर. चौकार हॅट्रिक आजच्या दिवसामधील पहिली चौकार हॅट्रिक. पहिल्या मॅचला सुद्धा चौकार हॅट्रिक. आधीच्या मॅचला सुद्धा विजय यांच्या बॅटमधून चौकार हॅट्रिक आली होती. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून चेंडू खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. या ओव्हर मध्ये 3 चौकार आणि 3 डबल च्या सहाय्याने 18 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. बॅटिंग करते खाड्याचा पाडा संघ आणि या फिल्डिंग साठी सज्ज झालाय भाडवल. चला थोडा अंपायर थोडा फास्ट खेळायला सांगा. भडवल संघाचा कौतुक करावं लागेल. वेळेत उपस्थिती त्यांनी लावली होती त्यामुळे आज त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. चला बॉलिंग चेंज लवकर करायचं आहे. फिल्डिंग टीम पहिल्या ओव्हर मध्ये 18 रन्स खर्च झाल्यात. पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी बॅटिंग करत असताना समीर यांनी केली. 6 बॉल खेळला आपल्या टीम साठी. 3 चौकार 3 डबलच्या सहाय्याने 18 रन्स बनवल्या. पहिल्या 4 टीम्स मधून जी टीम पुढे गेली आहे क्वार्टर फायनल साठी ती म्हणजे अंतर्गत वरायटी टीम. अतिशय सुंदर खेळ त्यांनी केला वरायटी टीमने. गोलंदाज प्रथमेश.
प्रथमेश टोले गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. एक युवा गोलंदाज समोर तेवढाच चांगल्या दर्जाचा फलंदाज साहिल स्ट्राईक एंड वरती आता आलाय. मॅच नंबर 3 पहिल्या राऊंडचा तिसरा सामना मैदानामध्ये चालू आहे. खाड्याचा पाडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय बडवल सी संघ. या वेळेला लेट खेळायचा होता, लेट कट स्क्वेअर कट मारायचा होता, मात्र त्यांना बीट करत विकेट किपरकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, आलाय डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे प्रथमेश टोले यांनी. राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करतायत आमचे अंपायर संगम बोराडे सर आणि बंटी. चांगली कामगिरी करतात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला, तोच रिझल्ट. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. यावेळेला शफल झाला, स्वतःसाठी जागा बनवली होती तिथे क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडू फील्ड केलाय. एका धावाचे समाधान मानावं लागेल साहिल यांना. पहिले 3 बॉल सुंदर पद्धतीने डिलिव्हर केलेत प्रथमेश टोळे यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं होतं 18 धाव्यांचं, त्यानंतर कमबॅक ओव्हर चांगली सुरुवात झाली आहे. मात्र स्ट्राईक वरती आता आलाय समीर, ज्याला मात्र चांगला सूर गवसलाय. चांगली मोमेंटम समीर यांनी मिळवलाय. पहिल्या 3 बॉल सुंदर बॉल बॅटच्या रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. चांगली ओव्हर आतापर्यंत बडवल सी संघासाठी बघायला मिळते. प्रथमेश चांगली कामगिरी करतो आपल्या टीम साठी. 4 बॉल मध्ये 1च धाव खर्च झाली आहे. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केलं गोलंदाजाने. या बॉलवरती सुद्धा फक्त सिंगल मिळाली आहे. या सिंगलने 20 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. साहिल ज्यांच्या बॅट मधून अजून एक चौकार षटकार येणं अपेक्षित आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. तो मोठा फटका साहिल यांच्या बॅट मधून आलेला नाहीये. ओ हेलिकॉप्टर आणि लँड केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार फटका साहिल यांच्या बॅट मधून. आतापर्यंत सर्व बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकत होता. यावेळेला मात्र यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न समोर स्टंपच्या बॉल समोर लेंथ वरती चांगल्या लेंथ वरती मिळाला आणि त्याला हेलिकॉप्टर मध्ये कन्वर्ट करून 6 धावा आपल्या टीम साठी बनवल्या. तर साहिल याने सुंदर फटका. या 6 धाव्याने 26 रन स्कोर कार्ड होते लागल्या. आता म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खाड्याच्या पाड्या संघाच्या. साहिल 7 धाव्यांवरती खेळतोय. 4 चेंडू फेस केले. समीर 8 बॉल मध्ये 19 वरती खेळतोय. बिनबाद 26 ची पार्टनरशिप लागले 2 ओव्हर मध्ये. प्रथमेश ज्याने 5 बॉल मध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या, त्या ओव्हरचं समीकरण बदललं शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकाराने. फिल्डिंग टीम वेळ घेऊ नका प्रत्येक ओव्हरच्या चेंज करताना. बॉलिंग साठी भूषण आलेत. पहिला हाफ म्हणजेच पहिल्या 4 टीमांचा खेळ झालाय आजच्या दिवसातील आणि त्यातील पुढे गेलेला संघ अंतरट वरेडीज टीम. लेफ्टी बॉलर लेफ्टी बॅट्समन पहिल्याच बॉल वरती खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला बॉल खालती क्षेत्ररक्षक आलेत. पहिला धक्का लागतोय तो खाड्याच्या पाड्या संघाला. जी विकेट ज्या विकेटची त्यांना गरज होती समीरची विकेट ती मिळाली आहे. भूषण पहिल्याच बॉल वरती धक्का देतात समोरच्या टीमला. बॅटिंग साठी नागेश चाललेत. 17 नंबर जर्सी मध्ये नागेश आपल्याला मैदानामध्ये जाताना दिसतात. 17 जर्सी नंबर. जेव्हा जेव्हा आपण 17 क्रमांक बघतो जर्सीवरती आठवण येते मिस्टर 360 मिस्टर AB डिव्हिलियर्स.
नागेश बॅटिंग साठीचा गेलेत नागेश. पहिली विकेट भडवल टीम साठी भूषण यांना मिळवले. 26 वरती पहिला फलंदाज बाद झाला. तुम्ही बघताय जे हनुमान क्रिकेट संघ एक्सल यांनी आयोजित केलेला डे ची स्पर्धा. संगम बोराडे आणि कंपनी त्यांनी ठेवलेली ही दर्जेदार शृंखला चांदेच्या भव्य मैदानावरती. फिरून मारलाय, एकच मारलाय, तगडा मारलाय, शॉर्ट बॉल वरती आला हा षटकार. दमदार बॅट्समन आहे. दमदार बॅट्समनला अशा प्रकारचे शॉर्ट बॉल म्हणजेच आमंत्रण आणि ते स्वीकारला आणि चेंडूला फेकून दिलं 6 धाव्यांसाठी स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. नागेश पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. यावेळेला अजून एकदा जागा बनवली होती मात्र बॉल मिस केलाय. ज्या पद्धतीने बॅट आली होती जर स्पर्श झाला असता तर पुन्हा एकदा षटकार वेळ मात्र यावेळेला कमबॅक केलंय गोलंदाजाने. भूषण नीडर पद्धतीने गोलंदाजी करतोय, कोणतेही प्रेशर घेत नाही. समोर बॉल पिच केला. नागेश वर्सेस भूषण शॉर्ट बॉल. यावेळेला मात्र अंपायर आमच्याकडे इशारा करतात. बराच बाहेर लेग साइडच्या चेंडू बघायला मिळाला. वाईड बॉल एक्स्ट्रा चेक रन स्कोर कार्ड वरती लागले होते. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस. तिकडे काउ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत. थोडंसं फंबल झालं होतं. सिंगलचा कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये केलंय ते म्हणजे नागेश यांनी. पाणी यावेळेला लेट कट. एक दर्जेदार फटका आणि संघाच्या सर्वात एक्सपिरियन्स खेळाडूकडनं त्याचा एक्सपिरियन्स पणाला लावताना दिसतोय. त्याचा वापर करतोय त्याच्या अनुभवाचा. काय फटका सजवला. यासाठी तुमच्याकडे टेक्निक, नजाकत आणि टायमिंग तिने असणं गरजेचं आहे आणि तो फटका नागेश यांच्या बॅट मधून हलक्या हाताने लेट कटचा फटका बघायला मिळाला. पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धाव्यांसाठी. फुल टॉस बॉल. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतात. फील्ड करतील तोपर्यंत अगदी आरामात 2 धावा धावून पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने ओव्हर नंबर 3 समाप्त झाले. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात खाड्याचा पाडा संघाच्या 1 बाद 41. हा पाणी मैदानात घेऊन जायचंय. साहिल आणि नागेश बॅटिंग करतात. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये गेलेले नागेश त्यांच्या बॅट मधून एक चौकार आणि एक दर्जेदार षटकार बघायला मिळाला. 3 ओव्हर मध्ये 41 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या भडवल टीमने.
लास्ट ओव्हरला सुरुवात होती या गोलंदाजीसाठी मनोज आलेत. स्लॉग ओव्हर मध्ये साहिल यांच्यासाठी शॉर्ट बॉल पुल चेंडूला केलाय गुल. आलाय हा दर्जेदार षटकार. फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि वंडरफुल षटकार. साहिल यांच्या बॅट मधून षटकार आलाय. एक हेलिकॉप्टर सजवला होता, एक पूलचा फटका. साहिल त्यांच्यामध्ये असलेली क्षमता मैदानामध्ये सिद्ध करतोय, दाखवतोय की त्याच्यामध्ये जे टॅलेंट आहे बॅटिंगचा, त्यासाठी त्याला संधी मिळाली ओपनिंग करण्याची. ते संधीचा तो सोनं करतोय आता मैदानामध्ये. आपल्या टीमसाठी स्कोर कडे धावा लागल्यात त्या आता खाड्याच्या पाड्या संघाच्या 47. मनोज चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करावे लागतील. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. नागेश आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. स्लॉट मधला बॉल तिकडे फ्लिकचा फटका सजवला. तोपर्यंत खेळाडू पोहोचेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू टू बाउन्स वरती आलाय चौकार. षटकाराला फॉलो केले चौकार आणि साहिल याने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या. तर म्हणजे खाड्याच्या पाड्या संघाच्या अर्धशतक 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 50 चा आकडा पार केला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, यावेळेला पुल केलाय अलोंग द कार्पेट. डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतात. फेकतील तोपर्यंत स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्यासाठी स्वतः नागेश सिनियर खेळाडू आपल्या यंगस्टर साठी विकेट सॅक्रिफाईस करतात. साहिल यांना संधी देतात. ज्या साहिल यांच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय. दुसऱ्या धावेसाठी बाद झालाय. दुसरी धाव घेताना नागेश. 52 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. नवीन फलंदाज प्रवीण. बॅटिंग साठी गेलेत प्रवीण. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज यांचा हा बॉल ओव्हर पिच आणि खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटका सजवलाय. एकदा त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आला ना की आउट ऑफ द प्लॉट मध्ये पाठवतो. दर्जेदार बॅटिंग साहिल यांची बघायला मिळते, ज्यासाठी नागेश यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. दुसऱ्याच बॉलवरती सिद्ध केलं का माझ्यावरती विश्वास दाखवला. माझ्या टीमच्या सर्वात अनुभवी खेळाडूने का माझ्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली, त्याचा परफेक्ट उदाहरण मैदानामध्ये पेश केलं साहिलने षटकार मारून. षटकार साहिलने 58 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. मनोज यांचा ओव्हर पिच. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून. अजून एक उत्तुंग दर्जेदार षटकार. षटकार चौकारांची मेजवानी मैदानामध्ये दिल्या. जुना बॉल मैदानामध्ये द्यायचा आहे. प्रेक्षकांची मनं जिंकतो या ओव्हर मध्ये साहिल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार, मारलेली सिंगल. ते दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये बाद झाला होता, परत स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. लगातार त्यानंतर 2 षटकार या ओव्हरला मॅक्सिमाइज केलाय. यस, खेळ चालू करायचा. बॉलर शेवटचा बॉल. विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. लास्ट मोमेंटला बॉल. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झाले. वाईड +1 अशा 2 धावा मिळतात या बॉल वरती. या 2 रन्सने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या. $66 रन स्कोर कार्ड होते लागला. 66. 9 बॉल मध्ये 30 धाव्यांवरती खेळतोय साहिल.
ही ओव्हर महागडी बघायला मिळते. 25 धावा आतापर्यंत खर्च झाला त्या ओव्हर मध्ये. या वेळेला लास्ट बॉल वरती मिळते ती विकेट. शेवट गोड केल्या गोलंदाजाने, मात्र 25 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्या होत्या. 66 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 67चा टार्गेट ठेवलाय ते खाड्याचा पाडा संघाने. 24 बॉल मध्ये आता धाव विजयासाठी बनवायच्यात बडवल टीमला. 67. यानंतरची मॅच पायरमल संघ आणि त्यांच्या समवेत कोणता संघ खेळणारे आयोजक आमच्यापर्यंत नाव पोहोचवायचं आहे. मी संगम बोराडे यांना विनंती करेल आमच्यापर्यंत दुसऱ्या टीमचं नाव पोहोचवायचं आहे. ज्या लॉट्स मध्ये तुम्ही XYZ लिहिलंय त्या संघाचं नाव 5 मिनिटांमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिल्या इनिंगचं जर समीकरण बघायला गेलं तर 66 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या. साहिलच्या माध्यमातून 10 बॉल मध्ये 30, समीरच्या माध्यमातून 9 बॉल मध्ये 19, नागेश वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आले होते. 5 बॉल फेस करत असताना 14. प्रत्येक बॅट्समनने आपलं काम चोख बजावलंय. 4 ओव्हर नंतर 66 रन स्कोर कार्ड वरती लावले. 4 फलंदाज बाद झाले, मात्र एक चांगलं टार्गेट स्कोर कार्ड वरती सेट केलंय. 24 बॉल मध्ये 67 रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजे सेकंड बॅटिंग करत असताना आता बडवल संघाला पायरमल संघ आणि त्यांचा झुंज देणार लास्ट मॅच मध्ये पहिल्या राऊंडच्या. बॅटिंग साठी गेलेत बडवल टीमची ओपनिंगची जोडी सूरज आणि बबलू उर्फ प्रथमेश. गोलंदाजीसाठी साहिल ज्याने 31 रनची बहारदार इनिंग पेश केली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. आता रोकायच्यात जे धावा तुम्ही बनवल्यात त्यासाठी सज्ज झालाय साहिल. पॉवर प्लेची ओव्हर घेऊन करण आणि बंटी आमचे मुख्य अंपायर बघायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती सूरज, नॉन स्ट्राईक एंड वरती बबलू. 67 धावा जर बनवायच्यात तर पहिली ओव्हर पॉवर प्ले मॅक्सिमाइज करावी लागेल. कशा प्रकारे सुरुवात होणार? साहिलचा पहिलाच बॉल बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरतून चेंडू ट्रॅव्हल झाला. रन चेस इज ऑन सांगणारा हा पहिला चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम बडवल टीम साठी. चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला होता, मात्र पुल करण्याचा इरादा ज्याच्यामध्ये बॅटची लिडिंग एज घेऊन थर्डमॅन आणि फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धाव्यांसाठी. साहिलचा दुसरा बॉल शॉर्ट आर्म पुल केला. तिथे एक युवा खेळाडू आहे, एक छोटा खेळाडू पहिलेच लॉन्च केलं होतं त्यांनी स्वतःला की थ्रो करायचा. आधी बॉल पहिले गॅदर करणं गरजेचं. अगदी आरामात गॅदर करू शकला असता. आजकाल बरेच युवा खेळाडू जे छोट्या पिढीचे खेळाडू आहेत, यंगस्टर बच्चा पार्टी लेदर क्रिकेटकडे त्यांचं आकर्षण वाढायला लागलंय. या वेळेला विकेटची संधी निर्माण झाली. स्वतः गोलंदाज
कॅच घेत आहेत आणि पहिला फलंदाज सूरज यांच्या माध्यमातून पहिला हादरा लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 67 धावा पाहिजे होत्या पहिल्या 2 बॉलवरती, 6 रन्स आल्या होत्या. त्यानंतर आले विकेट. साहिल यांनी केलेलं हे कमबॅक मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बॅटिंगसाठी आता प्रथमेश चाललेत. दोन्ही प्रथमेश, एक प्रथमेश टोळे, दुसरा बबलू. प्रथमेश टोले वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलाय. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय चेंडू. तिकडे बॉल वरती प्रवीण पोहोचलेत. फील्ड करत तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. 7 रन स्कोर कार्ड वरती आहेत. उर्वरित चेंडूवरती आता 60 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 15 धावांची गरज आहे. 15 ते 16 रन्सची गरज आहे. या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये ड्राईव्ह. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रवीण कोणतीही चुकी करत नाहीयेत. सिंगलचा कन्व्हर्जन अगदी आरामात 2 धावांमध्ये करण्याच्या प्रयत्नामध्ये बबलू बाद झालेत. एकही बॉल फेस न करता नॉन स्ट्राईक एंडला बबलू मात्र रनआउट स्वरूपात बाद झालेत. दुसरा आदरा लागतो तो बॅटिंग करणाऱ्या भडवल टीमला. 8 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. रिक्वायर्ड रेट बघायला गेलं तर 17 पर्यंत जाऊन पोहोचलाय. येणारे 19 बॉल 59 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय मनोज. या वेळेला वाईट बॉल आहे. बरीचशी उसळी घेतली बॉलने पडल्यानंतर. मनोज या वेळेला बॉल पर्यंत फिल्डर हो पोहोचलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या. 9 फलंदाज बाद करण्यात यश आले. 2 विकेट बॉलरला मिळाल्या. 1 विकेट टीमला, म्हणजे 3 विकेट आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. नवीन गोलंदाज बॅटिंग साठी प्रवीण गेलेत आणि गोलंदाजीसाठी हरेश. अठरा बॉल 58 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 58. एक मोठं टार्गेट ठेवलं होतं आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पहिल्या ओव्हर मध्ये डिफेंड केलंय. चांगली सुरुवात झाली आहे. वडवल टीम मॅच जिंकायची असेल तर आक्रमण करावं लागेल गोलंदाजावरती. या वेळेला दिशाहीन बॉल वाईड. एक्स्ट्राची रन आपल्याला बघायला मिळते. 10 रन स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 18 बॉल 57 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेला ऑफ साइडच्या दिशेला वाईड. पहिले एक लेग साइडला वाईड, आता ऑफ साइडला वाईड. गोलंदाजाला अजूनही लय मिळत नाही, मोमेंटम मिळत नाहीये. पहिल्या 2 बॉलवरती 2 वाईड टाकल्यात. एक्स्ट्राच्या 2 रन आल्यात. 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 18 बॉल 56. मनोज आणि प्रवीण. या वेळेला ऑफ साइडला चेंडू डीप पॉइंटच्या दिशेला 1 बाउन्स चौकार आलाय. 2 वाईट नंतर आलेला हा चौकार संघर्षाला सुरुवात करणारा आहे का? 17 बॉल आता 52 धावांची गरज आहे. मनोज कशा प्रकारे बॅटिंग करणार
बॉलिंग करत असताना त्यांच्यावर चढवलेलं आक्रमण वसूल करणार का मनोज? 52 धावा 17 बॉल मध्ये पाहिजेत. वडवल टीमला एक मोठं टार्गेट सेट केलं म्हणजेच खाड्याचा पाडा संघ त्यांचे पहिले तिन्ही फलंदाज ओपनिंगचा स्लॉट पूर्ण चमकला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. यावेळेला शॉर्ट बॉल फ्लिक करायचा होता ऑफ साइडला, मात्र त्याच्यामध्ये फसलेत. अपरकट खेळण्यामध्ये फसले आणि हा फलंदाज बाद झालेत. प्रवीण स्वतःवरती निराश बघायला मिळतात. लेट खेळायचा होता पॉइंटच्या दिशेला, पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं होतं, मात्र बॅटची एज घेऊन थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीयेत. प्रवीण बाद झालेत. 15 वरती 4 फलंदाज बाद भडवल टीमच्या. विजय बॅटिंग साठी विजय गेलेत. लोअर फुल टॉस पॅड वरती बॉल त्याला फ्लिक केला. तिथले क्षेत्ररक्षक अतिशय चालाक बघायला मिळतात. पहिल्या बाउन्स वरती चेंडू फील्ड झाला, तिथे आले सिंगलच्या सहाय्याने 16 रन स्कोर कार्ड वरती. नवीन फलंदाज विजय. पंधरा बॉल मध्ये 51 धावा पाहिजेत. 15 बॉल मध्ये 51. यावेळेला भीमर हाईट नो बॉल आणि विकेट किपरला सुद्धा चकमा देऊन चेंडू 4 धावांसाठी ट्रॅव्हल झाले. या बॉल वरती आल्यात नशिबाच्या 5 धावा. नेक्स्ट बॉल असणारे फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, नो +4 अशा या बॉल वरती आलेल्या 5. 21 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 15 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. या 3 बॉल वरती 2 मोठे फटके जर आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. हरेश 3 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च करतायत. यावेळेला इनसाइड आउट खेळलेत. तिकडे या डीप पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करतील, फील्ड करतील, तोपर्यंत रनआउटची संधी निर्माण केली आहे आणि चांगला थ्रो विकेट किपर एंड वरती बघायला मिळाला. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झालेत. अजून एक खतरा लागतो होता बॅटिंग करणाऱ्या भडवल टीमला. 5वी विकेट आटे रनआउटच्या स्वरूपात. पायरमाल संघ आणि धोत्रे संघ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं लगेच. प्रवीण बाद झाला. दुसरी रन घेताना त्याला यश आलेलं नाहीये. दुसरी रन घेताना विकेट किपर एंड वरती, स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद झाला प्रवीण. धावा लागला स्कोर कार्ड वरती 22. फ्रीटच्या बॉल वरती रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झालाय. ही ओव्हर बराच वेळ झाला या ओव्हर चालू होऊन. 4 बॉलचा खेळ आताशी झाला या ओव्हर मध्ये. लोअर फुल टॉसला समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील तोपर्यंत रन धावून पूर्ण केली ती त्या 2 आणि या 2 धाव्याने 24 रन स्कोर कार्ड होते लागलात. एक शॉर्ट आहे, दोन्ही पण शॉर्ट आहेत. एकच रन त्या बॉलला आधीच्या. हा ओव्हर संपली आहे डॉट बॉलने.
23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 12 बॉल मध्ये 44 धावा पाहिजेत. 12 बॉल मध्ये 44. थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीम. मी या नागेश यांना विनंती करेल थोडा फास्ट खेळा तुम्ही. पायरमल टीम आणि धोत्रे संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे लगेच. धोत्रे संघ कर्णधार टॉस साठी पाठवायचा लगेच. बॉलिंग साठी सज्ज झालेत नागेश. 12 बॉल मध्ये धावा डिफेंड करायच्या 44. 5 फलंदाज बाद झालेत. धावा खर्च झाल्यात पहिल्या 2 ओव्हर मध्ये 23. चला थोडा फास्ट खेळा फिल्डिंग टीम. शॉर्ट बॉल विकेटची संधी. तिकडे फाईन लेगचे क्षेत्ररक्षक अतिशय चलाक. थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग अतिशय सुंदर फिल्डिंग केले या मॅच मध्ये. जेव्हा जेव्हा त्यांच्या दिशेने बॉल गेलाय कॅचेस गेल्यात. कॅचेस घेतल्या डिलिव्हर केल्यात आपल्या टीम साठी. रन्स अडवल्यात. सुंदर क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलंय ते म्हणजे खाड्याचा पाडा संघाने. 11 बॉल मध्ये आता 44 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज कुणाल मैदानामध्ये चाललेत. वैभव मैदानामध्ये चाललेत. धोत्रे संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. नागेश पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली नागेश यांना. दुसरा बॉल ओव्हर पिच टाकला होता. बॅक टू द बॉलर खेळल्यात. डॉट बॉल आलाय. 10 बॉल मध्ये आता 44 धाव्यांची गरज आहे. मॅच बरीचशी कठीण बनली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. मात्र संघर्ष करायला पाहिजे. खेळले पाहिजेत. या वेळेला लास्ट मोमेंटला बॉलला गॅदर केला. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर फिल्डिंग बघायला मिळाली. या 2 धाव्याने स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 25-42 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू बाकी ते 9. नागेशांचा पुढचा बॉल फुलटॉस होता. तिकडे मात्र विकेटची संधी. प्रवीण बॉल खालती आल्यात. कोणती चुकी करत नाही. अजून एक विकेट मिळते या ओव्हर मध्ये नागेशांना. 6वा धक्का लागतोय तो भडवल टीमला. ही मॅच पुन्हा एकदा एकतर्फा होताना दिसतीये. ती म्हणजेच खाड्याचा पाडा संघाच्या टीमच्या बाजूने. या आधीचे मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना अंतरवळी टीमने अशाच प्रकारे एकतर्फी केला होता त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती. त्याचाच ऍक्शन रिप्ले खाड्याच्या पाडा संघाने दाखवले या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये 42 धावा पाहिजेत. बॅटिंग साठी गेलाय मनीष. अजून एक फलंदाज बाद. आता फक्त फलंदाज येत आहेत जात आहेत हजेरी लावून. विकेट. तिसरी विकेट या ओव्हर मध्ये नागेश यांना मिळाले. बॅटिंग करत असताना एक चौकार षटकार ठोकला होता नागेश यांनी. बॉलिंग करत असताना 3 फलंदाज बाद केलेत. फक्त 2च रन्स खर्च करून 3 विकेट त्यांनी मिळवल्यात. नागेश सुंदर कामगिरी. संघाचा सिनियर खेळाडू चांगल्या पद्धतीने टीमला लीड करतोय. एक एक्झाम्पल सेट करतोय यंगस्टर साठी कशा प्रकारे खेळ झाला पाहिजे. बॅटिंग साठी नवीन फलंदाज चाललाय. पराग. बॅटिंग साठी पराग चालल्यात. आता असं वाटायला लागले सर्वांनाच बॅटिंग मिळेल का. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती अगदी जवळ येऊन पोहोचलाय तो भडवल संघ. 8 फलंदाज बाद झालेत. नागेश विकेट हॅट्रिक वरती आहेत. हो यॉर्कर बॉलला सरळ खेळलाय. बॅक टू द बॉलर. तिसरी ओव्हर समाप्त झाली. फक्त 2 धावा खर्च करत असताना 3 फलंदाज बाद केले नागेश यांनी. पूर्णतः बॅकफुटला टाकला भडवल टीमला. 6 बॉल मध्ये 42. बॉलिंग साठी कुणाल आहेत. 6 बॉल मध्ये धावा त्यांना डिफेंड करायच्यात. खूप धावा डिफेंड करायच्यात. 42 आहेत त्यांच्यासाठी. मी धोत्रे टीमचा कॅप्टन
आणि पायरमल टीमचे कॅप्टन दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या पायरमल संघाचे कर्णधार इथे आलेत. धोत्रे टीम तुमचा कॅप्टन टॉस साठी पाठवायचा आहे. थोडं सहकार्य करायचं आहे. आधीच आम्ही विलंब झाला, आधीच बराच वेळ आज खर्च झाला, एक्स्ट्रा खर्च झालाय. हो चांगली फिल्डिंग या वेळेला मात्र फिल्डरची बघायला मिळते. अगदी युवा खेळाडू आहे ज्याला प्रथम प्लेइंग 11 मध्ये संधी दिली आहे. हो तेवढी दर्जेदार फिल्डिंग आहे. तर त्याच्याकडे बघून वाटतं की या लेदर क्रिकेट जी त्याची प्रॅक्टिस मैदानामध्ये बघायला मिळते. ज्या वेळेला आली तो डॉट बॉल, पहिल्या बॉलला एक सिंगल आली होती, त्यानंतर मात्र आलाय डॉट बॉल. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. एक तर्फा मॅच झाल्या, लगातार 2 मॅच एक तर्फा बघायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये फक्त एक संघर्ष बघायला मिळाला होता, ज्याकडे 6 बॉल मध्ये 7 रन पर्यंत मॅच पोहोचली होती. त्यानंतर मात्र 2 मॅचेस आता लगातार वन साइडेड बघायला मिळाल्यात, एक तर्फा बघायला मिळाल्यात. या दांडी गुल केल्या कुणाल याने. 9वा फलंदाज बाद झालाय. शेवटची जोडी आता मैदानामध्ये बडवल टीमची बघायला मिळणार. भूषण यांना साथ देण्यासाठी श्री बॅटिंग साठी गेलेत. सार्थक अतिशय खुश हसत हसत मैदानामध्ये गेलेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हार असो की विजय, तुम्ही संघर्ष करणं गरजेचं आहे. जिंकू दे किंवा हारू दे, तुम्ही खेळणं गरजेचं आहे. या वेळेला मोठा फटका मारत होता, बॉल बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. इनफिल्ड मध्ये 30 सर्कल मध्ये बॉल पडलाय, त्यानंतर आली सिंगल. सार्थक यांच्या बॅटला बॉल लागलाय, त्यांच्या बॅट मधून एक सिंगल आली आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा आलाय डॉट बॉल. आता फक्त एक लिगल बॉलची गरज आहे, ते म्हणजे खाड्याच्या पाड्या संघाला विजयासाठी. एक मोठ्या मार्जिन, एक मोठ्या अंतराने मॅच आपल्या दिशेने फिरवली, जिंकली आपल्या टीम साठी, ते म्हणजे खाड्याच्या पाड्या संघाने. होत आहे कधी कधी दिवस नसतो कोणत्या कोणत्या टीमचा, त्याच प्रकारचं एक्झाम्पल आपण प्रात्यक्षिक बघितलं मैदानामध्ये. भडवल टीम आज कदाचित दिवस तुमचा नव्हता. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या धोत्रे संघाचा कर्णधार कोणी खेळाडू आले असतील टॉस साठी यायचे धोत्रे टीम लगेच, नाहीतर मग पेनल्टी देण्यात येईल. कारण की वारंवार आम्ही तुमच्यासाठी पुकार करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत होतो, तुमच्यासाठी आम्ही वाट बघितल्या इनिंग संपेपर्यंत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल, ज्याच्या बॅट मधून 30 धावा आल्या होत्या, तो म्हणजे साहिल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सौरभजी बोराडे आणि